सुनील तटकरे बोलतात, थेट जाऊया. सभेचा साक्षीदार त्या ठिकाणी होणार आहे आणि अखेरच्या टप्प्यामध्ये सुद्धा एकंदरीत अनुभवाला मिळालं की महायुतीला एक अनुकूल परिसर वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला जे माझ्या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्यासमोर बोलायचं होतं ते मी सांगितलं. आपल्याला काही मुख्यपणाने विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. सभेचं तुम्ही सांगितलं, दादा येणार कसं भेटत सांगितलं येणार आहे सगळं. अजित दादा येणार आहे आपण या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक पालघरला होता आणि नाशिकमध्येच काल शरद पवार साहेबांची आपली भेट झाली. अशा पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अनेक देशमुखांनी दिली. खरंच आपली काल भेट झाली का यासाठी शरद पवार पराजय समोर दिसत असल्यामुळे तुतारीचा आवाज अजिबात न निघाल्याच्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पैचं अत्यंत खालच्या पातळीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळं वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत. एकेकाळी अनिल देशमुख सुद्धा आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रिपद हवं होतं. भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत. माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते बरं झालं असतं. माझी आणि शरद पवारांची, माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही. रस्त्यावरला प्रवास करत असतानाच, कारण मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो होतो. माझी पुढची मीटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता. त्याला विचारलं की इथे कुठे सोय आहे म्हणून. तिथे एक हॉटेल होतं. तिथे गेलो, लक्षात आलं एमरेल पार्क आहे. जस्ट तिथे वॉशरूमला गेलो, 3-4 मिनिटं थांबलो. पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत टकलेंच्या सोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणारा दत्ता म्हणून नावाचा आहे, तो मला भेटला. तर तो माझा ओळखीचा निघाला, तो मला ओळखणार निघाला. तो म्हणाला, साहेब मी रोहा तालुक्यातल्या चणेऱ्याचा उपसरपंच आहे. उलट त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी सांगितलं असं की त्याला सुनील रानडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे त्यांनी फोन करून सांगितलं की माझ्या विरोधात मतदान करा. त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता 3 किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदित्यताईंनी आणि तटकरे साहेबांनी दिले. माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे. माझं सोडा, माझ्या गावाचं सोडा, आमच्या सगळ्या भागाचं 95% मतदान त्यांना होणार आहे. मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशा वेळेचा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार, मला असं वाटतं की अशा वेळेचं थांबवावं. अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळेच नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले, याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं अनिल देशमुखांचं विधान. साहेब, भुजबळ साहेब सातत्याने नाराज दिसत आहेत आणि त्यांची सातत्याने महायुतीचे नेते भेट घेत आहेत, समजूत काढतात, परंतु ते अजूनही नाराज नाही. भुजबळ साहेब नाराज नाही आहेत. माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली. ते नाशिकला होते, मी माझ्या प्रचारात होतो. अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता. परवा पंतप्रधान महोदयांच्या सभेला सुद्धा त्यांची उपस्थिती राहिली. पंतप्रधान महोदयांच्या जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली. त्यांना एक लिखित निवेदन दिलं. कांदा प्रश्न असेल, द्राक्ष असेल, मांजरपाडाचं किंवा नारपारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल, अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. ते बिलकुल नाराज नाही आहेत. महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने, प्रभावीपणाने ते करत आहे. हिंदी में जानना चाहेंगे आपका जो दौरा था उसके बारे में बताएं. कल से मैं नासिक जिले के दौरे पर था. वहाँ के हमारे सब विधायक नरहरि झिरवाल, माणिकराव कोकाटे, दिलीप काका बनकर, नितिन पवार, सरोज अहिरे, इनके साथ मेरी मुलाकात हो गई. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक जिले के 2 पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्यूंसी वहाँ हैं. सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की. उसके बाद हमारे नेता आदरणीय भुजबल साहब के पास भी मैंने गया, चर्चा की, जानकारी ली. वो 2 कॉन्स्टिट्यूंसी में कैसी राजनीतिक वहाँ पे स्थितियाँ हैं और ओवरऑल मैंने वहाँ पे चर्चा की. मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पे करेगी. आज मैं ढाणों में था. पालघर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 2 जिला के अध्यक्ष वसई विरार और पालघर
और सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पे मैंने एक मीटिंग ली। वहाँ के उम्मीदवार बनगा जी भी हाजिर थे। 2 घंटा उनके साथ बातचीत की। वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चौहान, उनके साथ भी मैंने बात किया। दादा भुसे नासिक के पालक मंत्री हैं, गिरीश महाजन, वहाँ जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गई है बीजेपी की तरफ से, उनके साथ भी मैंने बात किया। मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विजिट दिया है वो नासिक, दिंडोरी और पालघर तीनों सीटों में महायुति के यानी एनडीए के कैंडिडेट अच्छी तरह से चुन के आएंगे। सर, आज मुंबई के लिए एक अहम दिन है। एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है, दूसरी तरफ महाविकास आघाड़ी इंडिया ब्लॉक बीकेसी में उनकी सभा है। किस तरह से अजित पवार जी इस बार प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं, क्योंकि तबियत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाया। आज अजीत दादा आने वाले हैं, मैं भी वहाँ जाने वाला हूँ, साथ में जाने वाला हूँ। सर, किस तरह से देखते हैं आज 2 बड़ी सभा हो रही है मुंबई में, किस तरह से देखते हैं? देखिए, सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क की मीटिंग के लिए। एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है। देश के पंतप्रधान और होने वाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और इंडिया अलायंस के सभी नेता, चाहे चीफ मिनिस्टर हो, दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर हो, राज साहब ठाकरे हो, सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं। मुझे लगता है कि वो शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में एनडीए के 6 उम्मीदवार मुंबई से चुनाव लड़ रहे हैं, उनकी विजयश्री पक्की हो जाएगी। कांग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया, कैसे देखते हैं? काँग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया. नाही, मला या सगळ्या धावपळीमध्ये त्यांचा मॅनिफेस्टो काय पाहायला मिळाला नाही, पण काँग्रेसचा मॅनिफेस्टो गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो. मॅनिफेस्टोचा आणि सरकार आल्याच्यानंतर काम करण्याचा कधी आयुष्यभरात संबंध आला नाही, फारशी दखल घेण्यासारखं नाही. सर, अजित पवार जे ते पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये उपस्थित नव्हते आणि